वेलकम गाईज फॉर द न्यू ब्लॉग माय. मी आता कोकणात आहे, वैभववाडीमध्ये. रात्रीचा प्लॅन झालेला हा, अचानकच सर्व तिकीट वगैरे प्लॅन झालेली. बड मस्ती ट्रिप झाली ही. आता पालखी बघायला जाईल वगैरे. स्टार्टिंगपासून सर्व ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब नक्की करा. काही जण आहेत जे ब्लॉग बघतात आहे बट व्ह्यूज लाईक कोण नाही करत, कमेंट वगैरे. सबस्क्राईब तर कोणीच नाही करायचे, तर प्लीज सपोर्ट मी. बाय. वेलकम गाईज. आत्ताशी पोचलो. रिक्षा पकडून मस्त वैभववाडीसाठी मी निघालो. मस्त नजारे बघत बघत. हे गाईज फायनली मी घरी पोचलेलो आहे. हे बघा घर. हे घर एक दंडी आहे. कोकणात तर सर्व घरं एक दंडीत असतात, सर्व फॅमिलीसोबत. ही मधली जागा मला अंदाजे मंदिर आहे. ही मधली जागा, इथं मध्ये मंदिर आहे घराच्या बाहेर. पण मोठं अंगण आहे, त्याच्या पण पुढं जागा आहे. ते पण एक अंगणच आहे, म्हणजे 2 अंगण आहेत, आतलं आणि ते बाहेरचं. हे बघा, हे अंगण आहे. मागच्या आजूबाजूला खूप सारी घरं पण आहेत. खूप एन्जॉयमेंट वाटते इकडे येऊन. हे घरचं मागची जागा याला दाखवतो तुम्हाला. कोकणातली घरं लाल लाल घरं. काय हे पण घर आहे. रांगोळी वगैरे काढली इथं साईडनं. घरात पालखी येणार ना, ते तयारी चालली आहे. हे घरातलं मेन तुळशीचं झाड. मुंबई साईडला असं नसतं तुळशीचं झाड. इथं सारखीच पोरं असतात, गावची पोरं वगैरे येतात खेळायला इथं. मुंबईपेक्षा पण बरं वाटतं इथं. गाड्या वेड्यांचा आवाज नाही, काय नाही. एकदम शांतता. नाही तर आधी नुसता बोलायचो वगैरे ना, त्या बोलण्यापेक्षा त्या गाड्यांचा आवाज जास्त यायचा नुसता. बरं आहे यार, खूप बरं वाटते. एक दिवसापेक्षा ना 4-5 दिवस राहिलो पाहिजे, मस्त महिनाभर तरी इथं. अचानकच ठरलं यायचं, बरं झालं. आता पालखी येते, ही सर्वांच्या घरोघरी जाणार ही पालखी. घरामध्ये आता पालखी आलेली आहे. या ठिकाणी मंदिराची इथं बसवलेली आहे. थोड्या दर्शन पण करू, पाया वाढू. गावातील सर्व माणसं इथं जमलेली आहेत. झोपून गेलेलं नंतर उठलो तशी उठलोय. पालखी वगैरे मस्त झाली. पालखीची फुल एन्जॉयमेंट केली. आज संध्याकाळच्या ट्रेनला जाऊन परत बसणार. परत जॉबला पण जायचं ना, म्हणून चाय वगैरे पिल. चाय वगैरे पिऊया आता. चाय ठेवला. पालखी बघायला चालले खालच्या साईडला. मस्त पालखी नाचवताना सर्व दाखवते तुम्हाला. कोकणातली पालखी कशी नाचवतात वगैरे.
बॅग वगैरे पॅक केलं, स्टेशनला आलो आहे. आता चाललो आहे मुंबईला गाईज. बाय.